तर हा व्हिडिओ गुड मॉर्निंगपासून नाही तर गुड इव्हनिंगपासून चालू होतं. तर हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे का आमच्या शॉपमधल्या वड्याची रेसिपी. इथे मी पहिले बॉईल केलेले बटाटे किसून घेते आहे, कारण काही त्याच्यामध्ये अख्खे बटाटे राहायला नको. आणि बटाटा किसल्यानंतर अख्खा जो बटाटा असतो तोही किसल्या जातो. काही अनकुक बटाटे असतात ते पण किसल्या जातात. आणि माझ्याकडे प्लेट भरून बटाटे होते, त्यामुळे मला इतके किसायचे होते आणि मला असा टाईमपास करायला खूप आवडतो. तर माझे शॉपमध्ये येडेचाळे चालूच असतात असे. आणि जोपर्यंत मी मम्मीचा ओरडा खात नाही तोपर्यंत मी असे येडेचाळे बंद नाही करत. आता इथे मला मम्मी ओरडली, मी तिच्याकडे बघितलं आणि मध्ये मध्ये व्हिडिओच्या करत होती. त्यानंतर माझे सगळे बटाटे किसून झाले आणि जे काही किसणीला लागलेलं होतं ते मी एकदम व्यवस्थित साफ करून घेतलं, जेणेकरून अजून परत एकदा ओरडा खायला नको मम्मीचा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का ही किसणी काय यूज करते आहे, कारण काही बटाटे इतके गरम होते तर माझ्या हाताला खूप चटका लागला असता. आणि नॉर्मली आम्ही किसणी यूज करतो कारण काय बटाटा पूर्ण मॅश व्हायला. त्यानंतर आमच्या शॉपचा स्पेशल मसाला मी याच्यात मिक्स केला. स्पेशल वगैरे काय नाही, आपण जे नॉर्मल बटाट्याला यूज करतो तेच. त्यानंतर आम्ही बाहेर गेलो आणि परत मम्मीने फोन केला, शॉपवर आलो, कारण की कस्टमर जास्त होते. आता इथे कस्टमर म्हणजे असे छोटे छोटे मुलं आले होते, त्यांना तिखट वडापाव नको होता, म्हणून त्यांनी माझ्याकडून गॉडफादर वडापाव, ते पण बटर ग्रिलवाला घेतला. आणि ते लहान होते म्हणून मी पण चटणी थोडी थोडीच लावली, जेणेकरून त्यांना तिखट लागायला नको. त्यामध्ये एका लहान मुलाची रिक्वायरमेंट होती का मला थोडासा स्पायसी पाहिजे, तर त्याला मी इथे थोडासा स्पायसी सॉस टाकून दिला. आणि या लहान मुलांची इतकी जमलिंग चालू होती, त्यांना ॲक्च्युअल घ्यायचं काय होतं आणि ते ऑर्डर काय देत होते. त्यानंतर इथे बेबीक्यू सॉस टाकला. आता सगळे लहान मुलं आहेत त्यामुळे मग मी इथे टमाटा आणि कांदा टाकून दिला, मस्त चीज वगैरे त्याच्यावर टाकलं आणि बटर ग्रिलसाठी पुढे दीदीला वडापाव पास केला. आणि ही आमच्या दुकानाची लास्ट ऑर्डर होती. त्यानंतर मग शॉप बंद केलं आणि मस्तपैकी गणपतीची मिरवणूक बघायला गेलो. खूप सारे लायटिंग्स आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन इतकं मन प्रसन्न झालं. मग रात्री 10 वाजता आम्ही मार्केट फिरायला गेलो आणि मार्केट पूर्ण बंद झालेलं होतं, म्हणून आम्हाला जी गोष्ट घ्यायची होती ती काय भेटलीच नाही. घरी येत असताना मस्त वाटेमध्ये मलईवाला भेटला तर मलई खाल्ली. तर आज पुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.